नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं करिअर कट्टा ह्या तुमच्या आवडत्या चॅनलवर. सीबीएसई बोर्ड परीक्षा 2026 बद्दल सविस्तर माहिती. म्हणजेच कोणत्या तारखांपासून परीक्षा, काय नियम आहेत आणि गुण सुधारण्याची संधी कशी वापरायची. ही माहिती तुम्हाला तुमच्या अभ्यासाचे नियोजन करण्यास आणि तयारीसाठी खूप उपयोगी ठरणार आहे. तर 2026 मध्ये होणाऱ्या बोर्ड परीक्षांसाठी भारतासह 26 देशांमधून सुमारे 45 लाख विद्यार्थी बसणार आहेत. त्यामुळे ही परीक्षा खूप मोठ्या प्रमाणावर घेतली जाणार आहे आणि प्रत्येक विद्यार्थ्याने तयारी काळजीपूर्वक केली पाहिजे. 10वी आणि 12वीच्या नियमित परीक्षा 17 फेब्रुवारी 2026 पासून सुरू होतील. 10वीची पहिली परीक्षा गणित या विषयापासून सुरू होईल. 12वीची परीक्षा सुरुवातीला बायोटेक्नॉलॉजी, एंटरप्रेन्योरशिप आणि शॉर्ट हँड या 3 विषयांपासून सुरू होईल. परीक्षा संपण्याच्या तारखा. तर 10वीची नियमित परीक्षा 9 मार्च 2026 रोजी संपेल आणि 12वीची परीक्षा 9 एप्रिल 2026 पर्यंत चालेल. प्रत्येक पेपर झाल्यानंतर 10 दिवसांनी तपासणी सुरू होईल. तपासणी पुढील 12 दिवसात पूर्ण होईल. त्यामुळे निकाल लवकर येण्याची शक्यता आहे आणि विद्यार्थी पुढील तयारीसाठी आपला वेळ व्यवस्थित वापरू शकतात. या वर्षीपासून सीबीएसईने एक महत्त्वाचा बदल केला आहे. 10वीची परीक्षा आता वर्षातून 2दा होणार आहे. पहिली परीक्षा फेब्रुवारी-मार्च 2026 आणि दुसरी परीक्षा 15 मे ते 1 जून 2026. दुसरी परीक्षा विद्यार्थ्यांना गुण सुधारण्याची संधी देईल. फेब्रुवारीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेले किंवा फक्त 1-2 विषयात नापास झालेले विद्यार्थीच दुसरी परीक्षा देऊ शकतात. दुसरी परीक्षा सर्व विषयांसाठी उपलब्ध नसेल. विद्यार्थ्यांना फक्त 3 विषयांची निवड करता येईल. गणित, विज्ञान, सामाजिक शास्त्रे आणि एक भाषा. फेब्रुवारीच्या परीक्षेत 3 किंवा त्याहून अधिक विषयात नापास झालेले विद्यार्थ्यांना संपूर्ण 10वीचं वर्ष पुन्हा द्यावे लागेल. हे वेळापत्रक तात्पुरतं आहे. फक्त आणीबाणीच्या परिस्थितीतच बदल होऊ शकतात. विद्यार्थ्यांना अभ्यासाचे नियोजन सोपे व्हावे म्हणून 6 महिने आधीच हे वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. त्यामुळे मित्रांनो, आपल्या अभ्यासाची तयारी आधीपासूनच सुरू करा. फेब्रुवारीच्या परीक्षेत कमी विषयात नापास झाल्यास दुसरी परीक्षा घेऊन गुण सुधारायची संधी आहे. वेळापत्रक आधीच कळल्यामुळे तुम्ही अभ्यासाची दिनचर्या तयार करू शकता. लक्षात ठेवा, गुण सुधारण्यासाठी दुसरी परीक्षा आहे, पण ती फक्त काही विषयांसाठी आहे. म्हणून तयारी लक्षात घेऊन विषयांची निवड करा. फेब्रुवारीच्या परीक्षेत जास्त विषयात नापास झाल्यास वर्ष पुन्हा द्यावे लागेल. त्यामुळे तयारीवर लक्ष केंद्रित करा. 17 फेब्रुवारी पासून बोर्ड परीक्षा सुरू होणार आहे. 9 मार्च ते 9 एप्रिल रोजी संपणार. 10वीची दुसरी परीक्षा 12 मे ते 1 जून पर्यंत असणार. गुण सुधारण्याची संधी फक्त 1-2 विषयात नापास झालेल्या विद्यार्थ्यांसाठीच आहे आणि हे वेळापत्रक तयारीसाठी 6 महिने आधी जाहीर केलं आहे. तर मित्रांनो, आता तुमचं काम म्हणजे या तारखांनुसार अभ्यासाचं नियोजन करणे. वेळ वाया घालवू नका. तयारी नीट करा आणि जर आवश्यक असेल तर दुसरी परीक्षा घेऊन गुण सुधारण्याची संधी घ्या. आपल्या या चॅनलवर आपण अगदी खऱ्या बातम्या देत असतो. नोकरी संदर्भातल्या अपडेट्स असो, शैक्षणिकच्या बातम्या असो किंवा कोणत्याही योजना असो, त्याबद्दलच्या अगदी खऱ्या बातम्या आपण तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब आधी करून ठेवा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. सोबतच कमेंटमध्ये तुम्हाला कोणत्या योजनांबद्दल माहिती पाहिजे, तुमचे काही प्रश्न असतील तर नक्की विचारा.